नमस्कार सर्वांना. पावसाळा म्हणलं की सगळ्यांना गरमागरम खायची इच्छा असते. कोण कांदा भजी, वडापाव, गरमागरम चहा असं खात असतं. इथे मी ना गरमागरम असे फुललेले भटुरे आणि एकदम ग्रेव्हीदार अशी छोलेची भाजी बनवलेली आहे. कोणताही बाहेरचा मसाला न वापरता घरगुती मसाला तयार करून आपण ही छोलेची भाजी बनवलेली आहे. तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडले असेल तर लाईक करा. तर चला रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी दही आणि चवीनुसार मीठ, थोडीशी पिठी साखर, तेल आणि बेकिंग सोडा. तुम्हाला हवं असेल तर इथं बेकिंग सोडा च्या ऐवजी तुम्ही बेकिंग पावडरसुद्धा यूज करू शकता. तर आता इथे आपण ना हे मळून घेऊया. हे साधारणतः 2 ते 3 तास आधी आपल्याला मळून ठेवायचं आहे, म्हणजे ते छान असं फर्मेंट होतं. आता इथे ड्राय इन्ग्रेडियंट सगळे आधी मिक्स करून घेऊया. जसं की मैदा, गव्हाचं पीठ, रवा आणि मीठ हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर थोडीशी आणि बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर थोडीशी घालायची आणि थोडंसं तेल आणि दही हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया. तर हे ना भिजवून छान असं कमीत कमी 3 तास तरी भिजलं पाहिजे. तर मी ना हे डिनरसाठी बनवत होते. तर इथे मी 4 ते 5च्या दरम्यान हे मळून ठेवलेलं होतं, म्हणजे की जास्त छान असं फर्मेंट होतं आणि आपले भटुरे ना जोपर्यंत आपण जेवायला घेत नाही ना तोपर्यंत छान असे फुललेले राहतात आणि फुगलेलेच राहतात. तर आणि रव्यामुळे ना छान असं टेक्स्चर येतं आणि असे गव्हाचं पीठ वापरल्यामुळं असे एकदम दाताखाली चिकट लागत नाही. तर तुम्ही या पद्धतीने ना भटुरे एकदा बनवून पहा, खरंच खूप छान होतात. आणि माझा पण दुसरा का तिसराच ट्राय होता, पण खरंच खूप छान झालेले होते. आता हे सगळं मळल्यानंतर ना त्याच्यावर असं ओलसर कापड घ्यायचं आणि त्याच्यावर असं झाकून ठेवायचं. आता हे 2 ते 3 तासासाठी आपण भिजत ठेवायचं. आता इथे मी छोले भिजवत घातलेले होते. तर हे सकाळी मी छोले भिजत घातलेले होते. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये घ्यायचे. त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि मग खडे मसाले जसं की लवंग, दालचिनी, तमालपत्री आणि तुम्हाला जर हवा असेल कलर वगैरे तर मग चहा पावडरची थोडीशी त्या कापडमध्ये गुंडाळून तुम्ही पोटली टाकू शकता. तर अशा पद्धतीने याला 5 ते 6 शिट्ट्या घेणार आहे मी. तर ते शिजायला ठेवलं तोपर्यंत इकडे आपण छोलेचा मसाला करून घेऊ. इथे मी थोडेसे धने, जिरे, आपली हिरवी विलायची, लवंग आणि थोडेसे मिरे, तर हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आपण. हे भाजून घेतलं की मग ह्याची पूड करायची आणि हा झाला आपला छोले मसाला. तर या मसाल्याने सुद्धा खूप छान अशी छोले भाजी होते. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आता आपण इथे ग्रेव्हीसाठी मसाला करून घेऊया. त्यासाठी आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो पण आपण ॲड करणार आहोत. तर हे सगळं बारीक करून घेतल्यानंतर आपण नंतर टोमॅटोची ग्रेव्ही करून घेऊया. इथे मी मीडियम आकाराचे 2 असे टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याची ग्रेव्ही करून घेतली. आता छोले पण शिजलेले आहेत, त्यातले थोडेसे मी बाजूला काढले का तर त्याचं आपल्याला थोडीशी अशी पेस्ट करायची आहे. त्यामुळे आपल्या छोले भाजीला ना खूप छान खमंग टेस्ट येते आणि ग्रेव्हीदार अशी भाजी होते. आता इथे मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये खडे मसाले ॲड करून नंतर आपण जो आलं, लसूण आणि कांद्याची पेस्ट केलेली होती ती घातली. ती भाजून घेतल्यानंतर मग टोमॅटोची प्युरी ॲड करायची. आता हे सगळं छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता किती छान असं हा मसाला आपला भाजलेला आहे. नंतर आपण जो बनवलेला छोले मसाला आहे तो ॲड करायचा. नंतर थोडीशी हळद, लाल तिखट, मीठ वगैरे हे सगळं छान ॲड करून घ्यायचं. नंतर हे मी जे छोले काढलेले होते ना शिजवलेले, तर त्याची अशी पेस्ट केलेली आहे, तर ते पण ॲड करायचं आणि ते पण छान ह्या मसाल्यांमध्ये भाजून घ्यायचं. नंतर थोडंसं पाणी टाकून हा मसाला परत एकदा छान शिजवून घ्यायचा. नंतर शिजलेले सगळे जे छोले आहेत ते खडा मसाला बाजूला करून सगळे ॲड करून घ्यायचे. आपल्याला गरजेनुसार पाणी ॲड करायचं.
पाणी ॲड केल्यानंतर छान अशी उकळी येऊन द्यायची आणि बारीक गॅसवर हे छान असे मसाले मिक्स होईपर्यंत शिजत ठेवायचं. आता इकडे आपण त्याला तडका देणार आहोत. त्यासाठी मी ते तेल, तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता, जिरे, हिरवी मिरची, नंतर लाल तिखट हे सगळं ॲड करून छान असा तडका दिला. तर छोलेची भाजी आपली तयार झालेली आहे. आता इथे भटुरे बनवण्यासाठी आपण जे पीठ भिजवलेलं होतं ते छान असं फुललेलं आहे, फर्मेंट झालेलं आहे. त्याला थोडंसं तेल लावून छान असं मऊ करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता हे भटुरे बनवण्यासाठी ना आपण अशा पद्धतीने गोळे करायचे. तर असे गोळे केले ना की भटुरे असे छान फुललेले राहतात, मऊ, आणि वरचा लेअर असतो ना तो छान खुसखुशीत होतो. तर तुम्ही जर अशा पद्धतीने करत नसाल ना तर ही पद्धत एकदा वापरून बघा, खरंच तुम्हाला खूप आवडेल ही पद्धत. तर भटुरे ना नॉर्मली थोडे मोठे असतात, पण मी छोटे छोटेच करणार आहे. तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि असे लांब अशा पद्धतीने आपल्याला ह्या आकारामध्ये ना छान असे लाटून घ्यायचे आहेत. जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचे आहेत. इकडे मी तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला भटुरे सोडायचे आहेत आणि नंतर त्याच्यावरती असं गरम गरम तेल असं सोडायचं. म्हणजे काय होतं की मग दोन्ही साईडनी असं हे भटुरे फुलले जातात. तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने असे आपले भटुरे फुललेले आहेत. तर असेच सगळे आपण हे भटुरे करून घेऊया. तर मी सगळे भटुरे असे करून घेतले आहेत. बघू शकता तुम्ही कसे भटुरे असे फुगलेलेच आहेत अजूनही. तर आता आपण ही छोले भटुरेची डिश आहे ती सर्व करूया. तर छोलेची भाजी आणि भटुरे आपले तयार आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी अशी छोले भटुरेची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.